नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहायची आहे बोखरं. बोखरं म्हणजे रानमेवा. रानामध्ये मिळतो किंवा गावालासुद्धा झाडं असतात यांची. ही उन्हाळ्यात फक्त येतात, पिकल्यानंतर गोड लागतात. आता फक्त हिरवी असल्यानंतर थोडीशी तुरट लागतात. आतून चिकट असतात, बीसुद्धा असते त्याच्यामध्ये. ही बोखरं आपल्या शरीरासाठी अगदी उत्तम आहेत. तुमचे गुडघेदुखी, सांधेदुखी, खोकला, कफ ह्यावरती खूप गुणकारी म्हणून बोखरं असतात. त्यासाठी आपल्याला त्याची रेसिपी बनवायची आहे. फक्त उन्हाळ्यात मिळणारं बोखरं आपण वर्षभर कशी टिकवायची किंवा त्याची भाजीही करून खातात. गोड फळ आहे पिकल्यानंतर, पण आता कच्चे असल्यानंतर तुरट लागतं. आता ह्या कच्च्या फळांचा आपल्याला रेसिपी बनवायची आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे खळभळून पाण्याने. आता ह्या सीझनला विकायला येतात. गावाला गेलं तर छान रानमेवा म्हणून आपल्याला ह्या फळांचा आस्वाद घेता येतो. आता स्वच्छ धुतल्यानंतर ही फोडून घ्यायची आहे. हे पहा, फोडल्यानंतर आपल्याला त्यामधली बी काढायची आहे. आतून हे चिकट असलेलं फळ अगदी गुणकारी आहे, कारण ह्या चिकट्यापणाचा आपल्याला खूप फायदा होतो शरीराला. असं हे फळ आहे. आता ह्यातली बी आपल्याला काढून घ्यायची. पहा, सुरीने काढायची आहे. हाताने जर काढली तर आपला पूर्ण हात चिकट होतो, म्हणून थोडे असं सुरीचं टोक काढून घ्यायचं आहे टाकून, आणि मग ही बी काढायची आहे. पण असं न करता आपल्याला झटपट करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, हळद घालायची आणि मीठ घालायचं. मीठ आणि हळदीने छान चोळल्यानंतर थोडा चिकटपणा आपल्या हाताला लागत नाही. असं हे बोखर फोडून घेतल्यानंतर मीठ हळदी चोळून ठेवायचं, आणि त्यातील बी आता सहजपणे निघते. आपल्या हाताला चिकटपणा लागत नाही, झटपट निघते. ही एक ट्रिक आहे मैत्रिणींनो, बोखरामधली बी काढायची. नक्कीच लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला बोखराची बी काढायला अडचण येणार नाही. आता सगळ्या बोखरांची बी काढून घेते मी, आणि नंतर पुढची कृती करायची आहे. झालेले आहे पहा, आपल्या बोटांना किंवा हे असं चिकटपणा न लागता बी काढून झालेली आहे. आता ही बोखरं आपल्याला चाळणीत ठेवून घ्यायची आहे. मीठ आणि हळद लावलेली. 10 मिनटं वाफवायच्याही, जास्त वाफवायची नाही, शिजवायची नाही. आपल्याला फक्त त्याला वाफ द्यायची आहे मैत्रिणींनो. 10 मिनटं जरी नसली ठेवली तरीसुद्धा 2 मिनटात होतात ही, फास्ट गॅसवरती. आता झाकून ठेवायचं आहे आणि 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण एक कैरी घेऊ. ही तोतापुरी कैरी आहे, जास्त आंबट नसते. स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोयही काढून घ्यायची आहे कापून. आता ती आपल्याला कापून घ्यायची आहे चिरा करून. फोडी करायच्या आहेत मैत्रिणींनो, छोट्या छोट्या, जास्त मोठ्या फोडी करायच्या नाही. कधी तुम्ही पाहिले का बोखरांची रेसिपी? अगदी बहुगुणी ही रेसिपी आहे. कधी केली असली तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा, आणि नसली केली तर नक्कीच करून पहा. ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देणारं बोखरं नक्कीच या रेसिपीमध्ये तुम्हाला आवडेल. आता झालेले आहेत 2 मिनटं फास्ट गॅसवरती ठेवून. आता ही बोखरं आपल्याला काढून घ्यायची आहे चाळणीसकट आणि थंड करून घ्यायची आहे. गरमागरम वापर करायचा नाही. हे पहा,
आता थंड होईस्तोपर्यंत आपल्याला एक लोखंडी पॅन ठेवायचा आहे. त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे मोठे धणे. धणे घालायचे आहे आणि आपल्याला परतून घ्यायचे आहे. परतून घेतल्या त्यातमध्ये आपण घालणार आहोत जिरं 1 चमचा आणि 2 चमचा बडीशेप. मैत्रिणींनो, धणं, जिरे, बडीशेप उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतात. असंच ह्या सगळ्या पदार्थांनी आपल्याला बोखर बनवायचं आहे. आता पाव चमचा एवढी आपल्याला मेथीचे दाणे घालायचे आहे. जास्त घालायचं नाही, नाहीतर कडवटपणा येतो. आता हे सगळं आपण व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर सुगंध एकदम मस्त दरवळतो. त्याची पावडर करून घेतलेली आहे. जास्त बारीक करायची नाही, थोडी थोडी मोठी ठेवायची आहे. धणे, जिरे, बडीशेप आणि मेथी दाणे ह्याची पावडर करून घेतल्यानंतर आपण हे हिंग घेतलेलं आहे 1 चमचाभर, म्हणजे पाव चमचा. हे आहे मोहरीची डाळ. हे आहे तमालपत्र, मिरी, लवंगा आणि दालचिनी. आपला हा घरगुती मसाला आहे. मीठ आहे आणि हळद. हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे. एकत्र केल्यानंतर आपण त्याची परत एकदा काय कृती करतो ते नक्की पहा. मैत्रिणींनो, ही रेसिपी वर्षभरही टिकून आपण खाऊ शकतो आणि लगेचही जेवणात तुम्ही घेऊन खाऊ शकता. बोखराचा उपयोग नक्की करून पहा, तुम्हाला फरक जाणवेल शरीरामध्ये. आता मसाले सगळे मिक्स केल्यानंतर दालचिनी, लवंगा, मिरा हे वर ठेवून घेतलेलं आहे आणि कडकडीत तेल त्यावरती ओतलेलं आहे. असं केल्याने आपले मसाले जळत नाही आणि छान फोडणी बसते मसाल्यांना आणि त्याच्यामध्ये सुगंध एकदम भरपूर येतो. आता हे तेल आपण थोडं थोडं घालून मिक्स करायचं आहे. जे उरलेलं आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि छान मसाल्याला फोडणी बसलेली आहे. अजिबात मसाले जळणार नाही, त्याचा सुगंध तसा टिकून राहणार आहे. आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. गरमागरम वापरायचं नाही, नाहीतर आपलं बोखराचं आपण लोणचं करून घेतोय मैत्रिणींनो, त्यामुळे खराब न होता वर्षभर टिकायला हे बोखराचं लोणचं अगदी तेल थंड करून घ्यायचं आहे आणि बोखरंसुद्धा थंड करायचे आहे. आता थंड झाल्यानंतर बोखरामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे व्यवस्थित. हाय का नाही भन्नाट रेसिपी, अगदी तोंडाला चव देणारी. 2 चपात्या, 2 भाकऱ्या किंवा भात, वरण भात ह्यासोबत खाल्लं तर आपल्याला भाजीची सुद्धा गरज लागत नाही. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता अशी सगळी मी बोखरं भरून घेतलेली आहेत, त्यामध्ये मसाला. आता हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. बाउलमध्ये काढल्यानंतर आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित, कारण आपला हा पदार्थ टिकायला पाहिजे. थंड तर झालेलंच आहे तेल, पण थोडा वेळ आपल्याला ठेवायचं आहे. आता हा मसाला उरलेला आहे आपला, त्यामध्ये आपण कैरी कापून ठेवली होती ती घालायची आहे. मैत्रिणींनो, ही कैरीसुद्धा त्यामध्ये छान लागते आणि आपलं बोखर पदार्थ टिकून राहण्यासाठी कैरी अगदी मदत करते.
म्हणून आपण आमचूर पावडर घातलं नाही. जर तुम्ही कैरी ह्यामध्ये घातली नाही तर बोखराच्या मसाल्यामध्ये तुम्ही 1 चमचा आमचूर पावडर घाला मैत्रिणींनो. म्हणजे स्वादही अप्रतिम येतो आणि टिकूनही राहणार वर्षभर असा पदार्थ होतो. आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडा वेळ ठेवायचं आहे मुरायला आणि 10-15 मिनिटांनी बरणीत भरून ठेवायचं आहे. हे मुरलं नाही तरी सुद्धा तुम्ही असंच खाऊ शकता आणि वर्षभर टिकून सुद्धा ठेवू शकता. ते तुमच्यावरती आहे तुम्हाला कसं खायचं आहे. हे असंच चांगलं लागतं आणि मुरल्यानंतर सुद्धा चांगलं लागतं. करून पहा. छान रेसिपी आहे, चटपटीत झालेली आहे आणि आपला स्वाद वाढलेला आहे त्याच्यामध्ये आपण कैरी घातल्यामुळे. आता परत एकदा सांगते, नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बोखर आणि कैरी ह्याचा स्वाद घ्या आणि वर्षभर टिकून मस्तपैकी एन्जॉय करा. बाय बाय. भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि बोखर आणि कैरीच्या लोणच्याचा स्वाद घ्या. तुमच्या मैत्रिणीसुद्धा पोचवा. बाय बाय.